Subscribe to Avas today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. भाजप युवा मोर्चा नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने शनिवारी 3 नोव्हेंबर रोजी देशाच्या संरक्षण व्यवस्थेतील भूदल, नौदल, वायुदल महत्त्वाचे घटक सैनिक यांचा सन्मान नवी मुंबई भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दत्ता गंगाळे यांच्या वतीने करण्यात आला। युवा मोर्चा राष्ट्रीय तसेच प्रदेश कार्यालय येथून आलेल्या सूचनेनुसार दिनांक 23 मार्च ते 3 एप्रिल या कालावधीत संपूर्ण देशभरात सैनिक सन्मान कार्यक्रम युवा मोर्चाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला। यामध्ये भारतीय सेना दलातील माजी सैनिक यांचा सन्मान करण्यात आला। त्याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईमध्ये देखील या कार्यक्रमाचे आयोजन दत्ता गंगाळे यांच्या वतीने करण्यात आले होते। यावेळी भाजप नवी मुंबई जिल्हा महामंत्री विजय घाटे प्रामुख्याने उपस्थित होते। तसेच सैनिक प्रकोष्ठचे संयोजक कर्नल रामण्णा यासह भाजप सिऊड मंडळ अध्यक्ष जयवंत तांडेल उपस्थित होते। रमेश सिंह बिष्ट यावेळी भाजप नवी मुंबई जिल्हा महामंत्री विजय घाटे यांनी दत्ता गंगाळे यांच्या कार्याचे कौतुक केले। दत्ता गंगाळे जिल्हाध्यक्ष युवाचे अतिशय चांगलं काम करत आहेत, पण त्यांची कामाची गंगोत्री जिथून सुरू होते ते तेजस्वी सूर्या आमचे राष्ट्रीय अध्यक्ष युवा मोर्चाचे जे आहेत विक्रम पाटील आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, हे जे युवा पिढी तयार होते हे एक चेतनेने तयार होते, एका भावनेने तयार होते। कारण विक्रम पाटलांच्या वडिलांना मी बऱ्याच वर्षापासून त्यांचा अभ्यास करतो आहे, त्यांनी कसं डेडिकेटेडली काम केलेलं आहे। ऑफकोर्स मुलामध्ये तो गुण आला आहे, मुलगाही डेडिकेटेडली काम करतो आहे। त्यामुळे ही युवा पिढी आता तयार होते। त्यांना मी सूचना केलेली आहे, विनंती केलेली आहे की बाबा तुम्ही ज्यावेळेला 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, हे जेवढे माजी सैनिक आहेत प्रत्येकाकडे काही ना काहीतरी अनुभव आहे। तो अनुभव आपल्याला जर का कळला तर आपल्याला कळू शकतं की आपल्या शेजारी राहणारे किंवा आपल्या समोरच्या इमारतीत राहणारे जे माजी सैनिक आहेत त्यांनी काय केलं आहे आपल्यासाठी, आपल्याला त्याची जाणीव नाही आहे। ही जाणीव ह्या 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या दृष्टिकोनातून राजकीय लोकांना नका बोलू, त्यांना नका बोलायला सांगू, पण या माजी सैनिकांना सांगा, त्यांचे अनुभव शेअर करा। अंगावर काटे उठतील असे अनुभव त्यांच्याकडे आहेत, ते आपल्याला फक्त शिकून घ्यायचे, त्यांच्याकडून ऐकून घ्यायचे। एवढंच मी दत्ताजींना विनंती केली। डिफेन्सचे मॉन्युमेंटचं गार्डन नवी मुंबईमध्ये सेक्टर 44मध्ये, सेक्टर 48 आणि 46मध्ये व्हावं, त्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा। भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमचे दोघंही आमदार हे त्यांच्या पाठी उभे असतील, भारतीय जनता पार्टी असतील, त्यांनी सुरुवात करावी। भारतीय जनता पार्टीने तसं निवेदन ऑलरेडी दिलेलं आहे आणि प्रोसेस चालू आहे। तसेच दत्ता गंगाळे यांनी सैनिक सन्मानाबद्दल अधिक माहिती दिली। आपण बघितलं असेल, आपण बऱ्याच बातम्या बघितल्या। ऑगस्टपासून चीनने जे अतिक्रमण केलं होतं पेगॉन सरोवर आणि आजूबाजूच्या परिसरावरती, तर त्या ठिकाणची जी परिस्थिती सैनिकांनी हाताळली 1962 नंतर सर्वप्रथम अशी परिस्थिती युद्धजन्य चीनबरोबर तयार झाली होती। ज्या पद्धतीने ही परिस्थिती हाताळली त्यामध्ये आपल्या 20 जे जवान आहेत ते शहीद झाले आणि एवढं करूनसुद्धा चीनला त्या प्रदेशावरती ताबा मिळवता आला नाही, 1 इंचसुद्धा जमीन चीनला मिळाली नाही। असे अनेक ज्या गोष्टी आहेत त्या लष्कराला आपले देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जी खुली सूट दिली, खुलं वातावरण दिलं, त्यामुळे हे घडू शकलं आणि लष्कराने त्यांची ताकद दाखवली। तर अशा लष्कराचा सन्मान करावा, माजी सैनिकांचा सन्मान करावा। आता आम्ही प्रत्यक्ष ते सीमेवर जाऊन करू शकत नाही, म्हणून भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वीजी सूर्या, प्रदेशाध्यक्ष विक्रांतजी पाटील आणि सर्व या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, या सर्वांच्या संकल्पनेतून आज हा सन्मानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। या कार्यक्रमामध्ये आम्ही सैनिकांच्या अभिनंदनाचा ठराव या ठिकाणी पास केला। त्याचबरोबर जे आपले सैनिक आहेत
त्यांचा या शहीदांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्यासुद्धा अभिनंदनाचा ठराव या ठिकाणी पास केलेला आहे. हा ठराव संमत केलेला ठराव आपण रक्षा मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालय यांना पाठवणार आहोत. जे सैनिक शूरवीरतेने काम करतात त्याचमुळे आपण या ठिकाणी शांतपणे झोपू शकतो. एक छोटासा हा प्रयत्न होता त्यांच्या या ठिकाणी सन्मान करण्याचा. आता आपण या ठिकाणी आपण बघितले असेल, आपण किमान 15 या ठिकाणी सैनिकांचा सन्मान केला. आपण माजी सैनिक सन्मान असं कार्यक्रमाचं जरी नाव दिलं असलं तर याच्यामध्ये प्रत्यक्षात भूदल, नौदल आणि वायुदल या तिन्ही याच्यामधल्या जे आपलं सैन्यबल आहे हे 3 विभागामध्ये विभागलेलं आहे. त्या तिन्ही दलातील सैनिकांचा ठिकाणी सन्मान केला. त्याच्यामध्ये आमचे लेफ्टनंट कर्नल होते, हवालदार होते, कॅप्टन होते. तर सगळे ही या सर्व भूदल, नौदल, वायुदल याच्यामधले ज्यांनी सर्व्हिस बजावलेली आहे अशा सर्व सैनिकांचा, अधिकाऱ्यांचा आम्ही या ठिकाणी सन्मान केलेला आहे. सैनिकांनी देखील दत्ता गंगाळ यांच्या कार्याचे कौतुक केले. आज क्या है, दिल में बहुत खुशी होती है कि हम फौज से रिटायर तो हो गए हैं, लेकिन जो रिटायर होकर जब हम आए थे हमें ये नहीं पता था कि हम कौन से प्रदेश में जाके सेटल होंगे. मैं रहने वाला हूँ आंध्र प्रदेश का. बच्चों की पढ़ाई के लिए मैं बॉम्बे आया था. बच्चे पढ़ लिख के आगे चले गए, अच्छा काम किया. एक बेटा मेरा फ़ौज में चला गया. ठीक है, अब क्या है कि हम बॉम्बे में रह गए. बीवी भी यहाँ स्कूल में पढ़ाती थी, वो रिटायर हो गए. अब मैं 66 ईयर्स का हूँ. लेकिन भारतीय जनता पार्टी जिस तरह से हम रिटायर्ड सोल्जर्स को देखभाल करती है, हमें सम्मान करती है, हमें वो वापस जिज्ञासा मिलता है, हमें खुशी मिलती है कि हम भी कुछ थे, हमने भी कुछ अपना कंट्रीब्यूशन दिया. ये बात और है, हमने क्या किया उधर हम किसी को समझा नहीं सकते. हर दिन जो हमने गुजारा है, हमने कोई कष्ट में नहीं गुजारा है, मज़े में गुजारा है. लेकिन क्या है, उस चीज़ को अगर हम बाहर दुनिया को बताएंगे, जैसे हम युवा पीढ़ी को बताते हैं कि क्या क्या अपॉर्चुनिटी अवेलेबल हैं, किस तरह से आप फ़ौज में जवान भर्ती हो सकते हो, किस तरह से फ़ौज में एनडीए में जा सकते हो, किस तरह से डॉक्टर बनने के बाद फ़ौज में जा सकते हैं. आज आपको पता होगा, पेपर में भी आया था कि पहली बार इंडियन आर्मी में ऑलमोस्ट 170 लेडीज़ पुलिस में गए हैं, मिलिट्री पुलिस में ट्रेनिंग होने के बाद, है ना. तो पहली बार इससे हुआ है. तो ये सब जो चीज़ें हैं ये देश के लिए अच्छी चीज़ें हैं. हमारे देश में एक यूनिटी बनी रहती है. हमें इस चीज़ के लिए इन्होंने युवा नेताजी ने जो प्रोग्राम किया उससे हमें बहुत खुशी हुई. थैंक यू. बहुत अच्छा लगा. ये पहली बार इधर न्यू बॉम्बे में हम लोगों को, कोई साउथ से है, कोई नॉर्थ से है, कोई ईस्ट से है, कोई वेस्ट से है, तो हम सबको पहली बार यहाँ हम एक परिवार को मिलने का मौका मिला है. तो अलग अलग भाषा बोलते हैं, उसके बाद भी अलग अलग कल्चर है और ये है, तो इसके वजह से हम लोग सब यहाँ इकट्ठा हुए, हमें बहुत अच्छा लगा. और ये दत्ता गंगाड़ी बीजेपी के अध्यक्ष हैं, उन्होंने ये प्रोग्राम किया. पहले ऐसा नहीं हुआ था, तो हमें बहुत अच्छा लगा. सब लोगों से मिले, हमारी युनिटी बनी रहेगी. आजचा हा जो दिवस आहे ज्याच्यामध्ये माजी सैनिक यांचा सन्मान करण्यात आला BJP-तर्फे, याच्यामध्ये दोन्ही सिव्हिलियन्स आणि आर्मी, एअरफोर्स, नेव्ही यांचे युनिटीसाठी जे धडपड चालू आहे आणि ह्या जो सप्ताह चालू आहे त्याच्यामध्ये देशाची एक युनिटी याच्यातून दिसून येते. आणि हा जो सन्मान नसून एक प्रतिष्ठा, आपल्या देशाची प्रतिष्ठा आणि सैनिकांची प्रतिष्ठा यासाठी जे हे नियोजन केले गेलं हे छान वाटतं की असा गौरव किंवा सन्मान ज्यामुळे आपल्या युवा पिढीला प्रेरणा मिळेल आणि देशाचे अखंडता, एकत्रता याचं मुलांना आणि भारतीयांना याचं पुनरावृत्ती होईल. आज यहाँ पर भारतीय जनता पार्टी के द्वारा जो सैनिक सम्मान का प्रोग्राम रखा गया, हम दत्ता जी गंगाड़ी जी का बहुत शुक्रगुजार करते हैं कि उन्होंने ये पहल किया. क्योंकि मैं सिवुड में देख रहा हूँ, ये पहली बार, सिवुड क्या पूरी इंडिया में ही हम सुन रहे हैं कि पहली बार सैनिक सम्मान का ऐसा कोई पार्टी कर रही है. तो ये बहुत बड़ा एक कदम उठा रही है बीजेपी, बहुत बड़ा अच्छा काम कर रही है. इसमें एक लोगों का मनोबल भी बढ़ेगा और जो हमारे युवा पीढ़ी है उनका भी एक साहस बढ़ेगा कि हम लोग सेना में जाएं, देश की सेवा करें. देखो, देश की सेवा करना अपने आप में एक बहुत बड़ी चीज़ होती है और ये इस माध्यम से ये खाली सम्मान ही नहीं है,
इसके द्वारा एक मैसेज जा रहा है युवा पीढ़ी में कि हमको देश की सेना में जाना चाहिए। देखो बहुत सारे कंट्रियों में कंपलसरी होती है सेना, तो हो सकता मैं तो कहता हूँ कि मोदी जी से मेरा रिक्वेस्ट है कि इंडिया में भी ये प्रोसेस कंपलसरी होना चाहिए कि जैसे डिग्री कंपलसरी है, 10th पास ज़रूरी है, 12th पास ज़रूरी है, तो वैसे ही एक फौज की नौकरी, डिफेंस नौकरी, भले 10 ईयर या 2 ईयर, 3 ईयर, 4 ईयर, वट एवर, इट शुड बी कंपलसरी, ऐसा होना चाहिए। ये एक बहुत अच्छी पहल है, इसके लिए मैं दत्ता जी गंगाली का काफ़ी शुक्रिया करता हूँ। मैं सबसे पहले बीजेपी के जिला अध्यक्ष श्री दत्ता गंगाली साहब का अभिनंदन करता हूँ कि इतनी बड़ी अच्छी पहल की है उन्होंने, क्योंकि ये बहुत ज़रूरत है आजकल के यूथ को जागरूक करने की, क्योंकि फ़ौज में ज़्यादातर ग्रामीण के बच्चे जाते हैं देहात के, तो शहरों के बच्चे का रेशो अगर देखा जाए तो 0.1% है। तो हम ज़रूरी नहीं समझते कि शहर के बच्चे ज़्यादा क्वालिफाइड होते हैं तो आप जवान में नहीं तो डायरेक्ट ऑफिसर में जाइए, क्योंकि ऑफिसर्स की सेना में बहुत कमी है, आज भी 7,000 आर्मी ऑफिसर्स की कमी है। तो बहुत अच्छा उन्होंने प्रोग्राम ऑर्गेनाइज़ किया है। मैं चाहता हूँ कि हर छोटे छोटे सेक्टर्स में हो, जिला तौर पे हो, हर तहसील तौर पे हो, ताकि ज़्यादा से ज़्यादा हमारे जो युवा वर्ग है वो देश सेवा में प्रेरित हो। वीडियो जर्नलिस्ट सुमित्रा प्रिया रिपोर्ट, नवी मुंबई। Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.